हॉलमध्ये शिरल्यावर मला कळलं की सगळे किती खोटं बोललेत माझ्याबरोबर. मला खर्च नाही करू दिला, शो ऑफ नको म्हणून. हॉलमध्ये गेल्यावर कळलं घरातल्या प्रत्येक बाईने अर्धा किलो सोनं घातलं होतं. मराठी बायकांकडे किती सोनं असतं यार. मी कधी कधी लग्नात मराठी बायकांना बघून बप्पी लहरीला नागड्यासारखं वाटतं की यार काहीच नाही. किती सोनं असतं. माझ्या आईकडे सोन्याचा कंबरपट्टा आहे, सोन्याचा. मी कॉलेजमध्ये असताना बाबांकडे लेदरचा मागितला होता, नव्हता दिला. हिच्याकडे सोन्याचं बनवलं. आणि तरी बाई रोज सकाळी उठून म्हणते काय केलंय माणसाने माझ्यासाठी. म्हटलं मनाची नाही तर धनाची तरी लाज ठेव. नमस्कार, वेलकम टू एपिसोड 2 ऑफ शुभमंगल सावधान. हा एपिसोड पूर्णपणे एन्जॉय करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये एपिसोड 1ची लिंक दिलेली आहे. व्हिडिओच्या शेवटी आपले पुढचे दौरे कुठे कुठे होणार आहेत त्याची माहिती आहे, डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा आहे. महत्त्वाची गोष्ट ही की आपला आलेपाक हा शो आहे, ह्याचा अमेरिकेचा दौरा होतो आहे. यावर्षी ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये 18 शहरांमध्ये शो होणार आहेत. त्यामुळे जर तुम्ही अमेरिकेत राहत असाल तर नक्की तिकीटं बुक करून शोला या. तुम्ही नसाल राहत तर तिकडच्या आपल्या नातेवाईकांना आणि मित्रमैत्रिणींना पाठवा. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, जे तुम्हाला करायचे ते करा. बरीचशी लोक बघतात व्हिडिओ आणि सबस्क्राईब करत नाहीत. एवढीच विनंती, हे व्हिडिओ बनवायला खूप मेहनत लागते, त्यामुळे सबस्क्राईब करा. फुकट आहे, तुमचा एकही रुपया लागत नाही. दर शुक्रवारी एक भाग येत राहणार आहे. 6 भागांमध्ये आपण टोटल शुभमंगल सावधान तुमच्यासमोर आणणार आहोत. पण सगळ्यांनी ऑनलाईन बुक केली तिकीटं. शोचं नाव माहिती आहे काय 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 शुभमंगल सावधान, अर्थात लग्नाबद्दल बोलणार आहे. कारण लग्न हा माझा खूप जवळचा विषय आहे. कारण आता तिकीटं जात आहे, तो पूर्वी 3-4च जायची. मग मी लग्न सगळी अटेंड करायचो. हो म्हटलं, एक वेळची जर सोय होत असेल जेवणाची तर का सोडायची. आणि लॉकडाऊनमध्ये लग्न बंद झाली, त्याचा सर्वात जास्ती त्रास झाला. तुम्ही लोकांनी तरी ती ऑनलाईन झूमवरती वगैरे लग्न अटेंड केली असतील. मला ते एकच मिळालं करायला. माझ्या एका भावाचं लग्न होत होतं. आई बाबा इतके एक्सायटेड, त्यांनी लॅपटॉपवरती अक्षता मारल्या. आणि आई जी इम्प्रेस झाली आहे माझी, म्हणे काय टेक्नॉलॉजी आहे, स्क्रीनमध्ये हवं नव्हतं, कीबोर्ड म्हणून दूर. आईची चूक नाही, बीकॉम आहे. पण मागच्या वर्षी ही ओमिक्रॉनची वेव्ह संपली ना, त्याच्यानंतर जे मिळेल ते लग्न अटेंड केलं. मी 2022 मध्ये जवळजवळ 150 लग्न अटेंड केली असतील. आणि एवढी सगळी लग्न अटेंड केल्यावर ना मला एक गोष्ट कळली आहे की लग्न समारंभात जर नवरा आणि नवरीला कुठे रिस्पेक्ट मिळत असेल ना, तो इतरांच्याच लग्नात मिळतोय. खरं. तुम्ही मुस्लिम निकाह अटेंड केलाय कधी कोणी? त्याच्यात ना शेवटच्या क्षणापर्यंत कन्सेंट विचारतात की आपको ये निकाह कबूल आहे. अज्युम काही करत नाहीत की 50,000ची शेरवाणी घालून बसलाय. आणि एकदा नाही 3-3 वेळा विचारतात. खरं त्यांच्या तेवढी विचारपूस करायची गरज पण नसते. पण समजा 2 आठवड्यांनी वाटलं की नाही पटत आहे तर सोपं असतं. टिक 1. मला ह्याच कारणासाठी ख्रिश्चन वेडिंग्स पण आवडतात. त्याच्यात पण विचारतात शेवटच्या ह्याच्यापर्यंत की डू यू टेक दिस मॅन टू बी युअर लॉफुली वेडेड हजबंड वगैरे. मी एकच ख्रिश्चन वेडिंग अटेंड केली, त्याच्यात मी बेस्ट मॅन होतो. बेस्ट मॅन असायचा बेस्ट पार्ट काय असतो माहिती आहे? तुम्हाला सूट त्यांच्याकडनं मिळतो. मला सांगा ना, आपल्यासाठी कोणी शिवला होता सूट? मी 10वीच्या फेअरवेलमध्ये बाबांच्या लग्नातला घालून गेलो होतो. त्याचे पण स्लीव्ज एवढ्या लांब होते, मला ठाकूर म्हणायला लागले ते सगळे. बेस्ट मॅन असायचा. दुसरा बेस्ट पार्ट, तुम्ही नवऱ्याच्या असे बाजूला उभे असता म्हणून सतत तुमचे 150-200 फोटो काढले जातात. मला सांगा ना, आपले फोटो तरी कोणी काढले होते? आपल्या लहान असताना कुठे होते डिजिटल कॅमेरा? आपण लहान असताना 36 फिल्मचा रोल असायचा. 1.5 महिन्यासाठी गावाला गेलो, 1 रोल घेऊन जायचो. त्याच्यात पण बाबा आमचे फोटो नाही काढायचे. ते म्हणायचं थांब आजी हसते तोपर्यंत तिचे काढून घेऊ. आणि ख्रिश्चन लग्नात अजून एक चांगला पार्ट काय असतो माहिती आहे? त्यांच्यात कोणत्याही प्रकारची हिपोक्रेसी नसते. ते म्हणतात आम्हाला माहिती ना खोलीचं दार लागल्यावर तुम्ही काय करणार आहात.
सो उगाच आत्या काय म्हणते, मावशी काय म्हणते, कशाला सुरुवात इथनं करा. सो ते फादर येतात आणि म्हणतात यू मे नाव किस द ब्राईड. आता प्रॉब्लेम असा होता की जे फादर होते ना त्या लग्नातले, ते एका डोळ्याने थोडेसे तिरळे होते. हे थोडं ऑड वाटतंय. पण म्हटलं मी कोण आहे, मला कोणी हक्क दिलाय ह्यांच्या प्रथांवर प्रश्न विचारायचा. एवढा मोठा माणूस सांगतोय म्हणून तर म्हणतोय बेस्ट मॅन, मला काय माहिती. म्हणजे आता मला ना त्या दिवशीपर्यंत असं वाटायचं ख्रिश्चन लोक नॉन व्हायलंट असतात. चर्चच्या बाहेर फिरवून फिरवून मारला त्या दिवशीला लोकांनी. एकदम नशीब सूट त्यांच्या पैशाचं फाटल्याचं वाईट नाही वाटलं. इंजिनिअरिंगचा मित्र होता, बाकीचे पण मित्र होते. म्हणे मूर्ख काय केली, चल इकडनं, मला घेऊन गेले तिकडनं. आम्ही गेलो अर्थात एका बारमध्ये आणि आम्ही पितोय. एक ड्रिंक झाला, 2 झाला, 3 झाले. म्हटलं नुसतंच पितोय, भूक लागली. वेटरला बोलवलं, म्हटलं वेटर चकणा घेऊन ये. हा जाऊन त्या फादरला घेऊन आला. या जोकसाठी सॉरी. अख्ख्या शो मध्ये 2च फालतू जोक आहेत. एक हा झाला, दुसरा येईल तेव्हा कळेल. पण ना मला एक गोष्ट कळली आणि आय एम शुअर तुमच्यापैकी बरीच लोक अग्री करतील की जगातली जर सर्वात बोरिंग लग्न कोणती असतील ती आपली मराठी लोकांची असतात. नाही म्हणताय तुम्ही, आपण येऊया त्याच्यावरती. मग मला तसं वाटतं बरीच लोक येस वगैरे म्हणे ना. आपले ना मराठी लोकांना आपण खूप शिकतो ना. कोणी डेंटिस्ट आहे, कोणी CA असेल, कोणी इंजिनियर आहे. सर आधीपासून चालू आहे, मराठी लोक शिकतात आधीपासून ना. पहिली डॉक्टर कोण होती, मराठी होती. पहिला पिक्चरचा डिरेक्टर कोण होते, मराठी होते, क्वालिफाईड लोक. हे सगळे जगभरात फिरले, सगळ्या प्रकारची लग्न बघितली आणि मग सगळे एकत्र एका जागी आले 3 हात नाक्यावर. आणि त्यांनी मिळून ठरवलं की लग्नात ज्या ज्या गोष्टीत यंग लोकांना मजा येऊ शकते त्या कॅन्सल. मला सांगा ना, आता काही काही गोष्टी असतात पण माझी फॅमिली खूप डिप्रेस्ड आहे. आता मला सांगा ना, मराठी लग्नांमध्ये सर्वात एक्साइटिंग इव्हेंट कोणता असतो यंग लोकांना मजा येते? हळद. थँक्यू हळद म्हणा. मागच्या शाला कोणीतरी हनीमून म्हटलं. हळद असते आमच्या घरात. हळदीला फक्त हळदच असते. आणि असं पण नाही की ताटली भरून आणतात की होळी खेळ. नाही, हळद वाटीत येते. घरातले 4 लोक असे एक एक बोट लावतात. डन. मी म्हटलं आई काय म्हटलं, माझे मित्र वगैरे आलेत, ते ह्याचं काय? आई म्हणाली आहे ना हळदीचं दूध. मला असं वाटतं ते बनवलं पण नव्हतं. मला वाटतं आत्या आतमध्ये गेले आणि ते बोट असं बुचकायला तुमच्या दुधाच्या पातेला. यार होता कोणाच्या लग्नात बँड वगैरे होता बिल्डिंगला लाईट वगैरे लावले ते कोणाच्या लग्नात? लाईट लावले होते? तुम्ही मराठीच आहात ना नक्की? कुठे राहायचं आणि तुम्ही लग्न झालं तेव्हा? पार्ल्यातच राहता तुम्ही आणि तुमच्या लग्नात लाईट वगैरे लावते बिल्डिंगला? तुम्हीच लावले. पण काय म्हणजे असं परमिशन मिळाली तुम्हाला? म्हणजे बाबांचं एखादं मेसेज वगैरे वाचला होता तुम्ही किंवा पुस्तकात असं गुलाबाचं फूल असं बाबांच्या मिळालं तुम्हाला जुनं का एकुलते आहे का हात नवसानी झालाय काय? म्हणजे एक साईड झालं तर ठीक आहे. आता काय पुढचा शो सर करतील. यार माझ्या लग्नात तर काही नाही. गाडी पण सजवायला कशाला बाहेर द्यायची, आपल्या घरात लग्न आपण सजवायची. आता अल्टो सजवायला वेळ किती लागतो? वरून 12 गुलाब टाकले की झाली अल्टो कवर. आणि 12च गुलाब 13वा नाही. त्यांना वाटतं 13वा गुलाब टाकला झोडपात इन्कम टॅक्सवर येऊन डायरेक्ट रेड मारतील. आणि माझं ना मी खरं सांगतो यार काही हे नव्हतं एक्साइटमेंट. माझ्या लग्नाची पत्रिका होती ना 12 रुपयाची होती. 12 रुपयाची. म्हटलं बाबा झेरॉक्सच काढून वाटले असते ना. 12 रुपयाची पत्रिका. आणि मी माझ्या डोक्यात काय पिक्चर बनवलं होतं माहिती की आपलं लग्न कसं असणार आहे. कळलं काय झालं ना 2011 मध्ये लग्न झालं. 2009 मध्ये मी त्या हँगओव्हर नावाचा पिक्चर बघितला होता. माहिती आहे सगळ्यांनी? किती लोकांनी नाही बघितलाय? चाव नाही तुम्ही नाही बघितलाय? सर तुम्ही बघितलाय? नाही. मी सांगतो थोडक्यात रिकॅप सांगतो ठीक आहे.
अमेरिकेतली स्टोरी आहे. डग नावाचा मुलगा असतो, त्याचं लग्न होणार असतं. सो लग्नाच्या 3 दिवस आधी 3-4 मित्र घेतो, लास वेगासला जातो, खूप मजा करतो, मुहूर्ताच्या 2 तास आधी परत येतो. म्हटलं आपण सेम असंच करायचं, मित्र घ्यायचे, वेगासला जायचं. आपला वेगास म्हणजे थँक्यू गोवा म्हणालात. मागच्या शोला कोणीतरी लोणावळा म्हटलं होतं. म्हटलं मी फक्त गरीब दिसतो. म्हटलं मित्र घ्यायचे, गोव्याला जायचं, मजा करायची, मुहूर्ताच्या 3 तास आधी परत यायचं. पण मला तेव्हा कळलं मराठी लग्नांमध्ये शक्यच नसतं. कारण आपल्या लग्नाच्या 6 दिवस आधी एक कार्यक्रम होतो, त्याला म्हणतात ग्रहमग. आणि एकदा ग्रहमग झालं की गोवा सोडं घराची वेश पण नाही ओलांडू शकत. आणि कोणाला माहिती ग्रहमगाचं सिग्निफिकन्स काय, का करतात माहिती आहे कोणाला? नाही नाही ना. मला वाटतं आपल्या घरचे काय विचार करतात ना, की सोन्याचे दागिने बनवलेत, हॉलचं भाडं भरलंय, केटररला डिपॉझिट पण दिलाय. समजा पोरगा गोव्याला बनाना बोटिंग करायला गेला आणि येताना फक्त बनाना परत आली, तर पैसे फुकट जातील. हे फक्त आपलं इन्व्हेस्टमेंट सेफगार्ड करत असतात. बाकी काय नाही. पण ग्रहमग ना, तुम्ही म्हणाल हा काय आपल्या गोष्ट नाही. ग्रहमग खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते, खूपच. पण त्याचं महत्त्व ना त्यावेळेला अनफॉर्च्युनेटली कळत नाही. त्याचं इम्पॉर्टन्स लग्न झाल्यावर कळतं. ग्रहमग ना तुम्हाला नवरा म्हणून ट्रेन करण्यात येत असतं, की नंतर तुमची कितीही इच्छा झाली मित्रांबरोबर बाहेर जायची, तरी गपचूप मन मारून घरात कसं पडून राहायचं, त्याचं ट्रेनिंग असतं. ठीक आहे. आणि मला ना बँड बिंड पण कोणत्याच गोष्टीत खर्च नाही करू दिलाय. म्हणजे लोकांची नजर लागते. म्हटलं ह्या अवस्थेत जर कोणाची नजर लागली ते डिझर्व इट. यार मला सकाळी 5 वाजता बाहेर काढलं लग्नाच्या दिवशी. 5 वाजता हॉलच्या बाहेर गाडी थांबली, 2 लोक उतरले, इकडे तिकडे बघितलं, पटकन द्या ना, भीक पण नव्हती तिची कोणाला माझ्या लग्नाची. मला शो ऑफ कशाला करायचा. हॉलमध्ये शिरल्यावर मला कळलं की सगळे किती खोटं बोललेत माझ्याबरोबर. मला खर्च नाही करू दिला, शो ऑफ नको म्हणून. हॉलमध्ये गेल्यावर कळलं घरातल्या प्रत्येक बाईने अर्धा किलो सोनं घातलं होतं. मराठी बायकांकडे किती सोनं असतं यार. मी कधी कधी लग्नात मराठी बायकांना बघून बप्पी लेहरीला नागड्यासारखं वाटतं की काहीच नाही. किती सोनं असतं. माझ्या आईकडे सोन्याचा कंबरपट्टा आहे, सोन्याचा. मी कॉलेजमध्ये असताना बाबांकडे लेदरचा मागितला होता, नव्हता दिला. हिच्याकडे सोन्याचं बनवलं. आणि तरी बाई रोज सकाळी उठून म्हणते काय केलंय माणसाने माझ्यासाठी. म्हटलं मनाची नाही तर धनाची तरी लाज ठेव. दर आठवड्यात एक डायलॉग असतो, मी आहे ना मी म्हणून संसार टिकलाय. दुसरी कोणी असती ना केव्हाच पळून गेली असती. म्हटलं आई बाबांकडे 2च ऑप्शन होते, एक तू दुसरी पीटी उषा. आणि आपल्यात ना लग्न म्हटलं किंवा कोणतंही चांगलं कार्य म्हटलं की आपण सुरुवात कशापासून करतो? गणेश पूजा. मग त्याच्यासाठी दिवा लावतो आपण. सवयी लावायची ती गुरुजींना. काडेपेटी मिळत नव्हती म्हणून त्यांनी माझा सर्वात लहान चुलत भाऊ होता 16 वर्षांचा, त्याला बोलवलं, म्हणा बा काडेपेटी घेऊन ये. लायटर काढलं असतं तिथे इथे ट्रान्झॅक्शन झालं असतं. हा बाळ अख्ख्या हॉलमध्ये मागत फिरलाय, काका काडेपेटी आहे का, काडेपेटी आहे का, काडेपेटी आहे का. त्याला ना सगळ्या काकांनी मिळून अभिमन्यूसारखा चक्रव्यूहात घेतला असा. आणि त्या भटजींच्या बीट्सवर कुठला आहे त्याला त्या दिवशी. माहिती आपल्या लग्नात जे 4 भटजी असतात त्यांना नवरा नवरीशी बोलण्यात काही इंटरेस्ट नसतो. त्यांचं वेगळं रॅप बॅटल सुरू असतं तिकडे. काय बोलतात कोणालाच कळत नाही. ते इतक्या भराभर बोलतात ना, मला तर वाटतं ते म्युच्युअल फंडच्या जाहिरातीच्या एंडला येतं ना, मार्केट रिस्क, त्याचं डबिंग तेच करतात. मी आमचे गुरुजी आहेत, एकदा त्यांना शंकर महाराजांचं ब्रेथलेस दिलं होतं ऐकायला. ते म्हणे ॲमॅच्युअर, चौथीत करायचो आम्ही. आता भावाला सगळे मारत होते, सगळ्यांचं लक्ष तिकडे होतं. तेव्हा माझ्या बायकोचे जे कझिन्स होते ना, त्यांनी स्टेजच्या मागनं माझे बूट चोरले. नाही ना सर, तुमच्या डोक्यात आलं असेल सूरज भारजात्या, त्यांनी शिकवलं होतं हम आपके है कौनमध्ये. पण हे यंग जनरेशन, हे अनुराग कश्यपचे फॅन्स, ह्या पोरांनी बाहेर जाऊन रस्त्यावर माझे बूट विकले. आय थिंक त्या पैशातनं गांजा विकत घेऊन फुकून परत आले होते.
कारण परत आल्यावर अक्षता टाकायची जी खात होती आणि केटरशी भांडत की यार पुलाव में मजा नाही आ रहा है. आता मला सांगा सर, तुमचं काय नाव आहे? ओमकार. समजा तुमच्या मुलाच्या लग्नात असा प्रसंग झाला है ना, आता मुलगा स्टेजवर उभा आहे, मोजाला भोकं पडली आहेत. अशा केसमध्ये एक नॉर्मल बाप म्हणून तुम्ही काय कराल? कोणाला घेऊन जाल? त्याच्याच लग्नात त्यालाच साईडला घेऊन जाल? काय कराल? पटकन पटकन आजच हवंय उत्तर. हां, मग चेंज कराल ना. मग तुम्ही काय कराल? कोणतरी असं यंग मुलगा पकडाल, त्याला पैसे द्याल, सांगाल धावत जा, बाटातनं नवीन बूट घेऊन ये. बाटाचा हश पपीज वगैरे नाही तर ईडीवाले येतील यावेळेला. नॉर्मल बाप हेच करेल. माझ्या बाबांनी स्वतःचे बूट काढून दिले मला. आता माझा साईज आहे 10, बाबांचा साईज आहे 7. मी 3 तास त्यांचे बूट घालून उभा होतो. माझे पाय अजूनही असे आहेत. मी बिना चपलेचं ओल्या मातीत चालत गेलो, लोकांना वाटतं टायगर आला होता इकडे. आणि आपल्या आई वडिलांचा हाच प्रॉब्लेम आहे ना, कधी स्वतःचे पैसे खर्च नाही केले आपल्यावर. आपण आता मोठे झालोय, आपण आपलेच पैसे खर्च करतोय ना, तरी प्रॉब्लेम आहे. हा, मी 39 वर्षाचा झालो यार, 2 मुलांचा बाप आहे मी. माझा बाप खुश आहे नाही? तू मला अजूनही आईस्क्रीमसाठी जज करतोय. आजही घरी आईस्क्रीम आणलं, चुकून बिल त्यांच्या हाताला लागलं, मूड खराब होतो की 100 रुपयाचं एक आईस्क्रीम, आमच्याला 10 रुपयाचा अख्खा जिल्हा आईस्क्रीम खायचा. म्हटलं बाबा जिल्हा कोणती गोष्ट आणली? आणतोय बूट एवढेलाच मिळत. आई म्हणली बाळा तू बाबांना खरी किंमत कशाला सांगतोस, थोडी कमी करून सांगत जा. म्हटलं हे ट्राय करूया. तर मी ना मध्ये तो हा घेतला होता, साऊंड बार असतो माहिती आहे, तो काळ्या रंगाचा टीव्हीच्या खाली लावतो. नवीन टीव्हीचं बजेट नसतं त्याचे घेतो आपण. तो घेतला कधी 25,000 रुपयाचा होता. एक दिवस बाबा घरी आले, ते म्हणाले किती छान साऊंड आहे, कितीला घेतलास? म्हटलं 5,000. म्हटलं आता बोल माधव. बाबांनी खिशातनं 5,000 रुपये काढले, म्हणाले मागव माझ्यासाठी पण एक. मला तो डब्बा 45,000चा पडलाय. मला फुल डाऊट आहे, म्हातारी मिळालेली होती प्लॅन मध्ये. पण आपल्या लग्नात ना मग अजून एक प्रकार सुरू होतो. मंगलाष्टकं होतात आणि मंगलाष्टकं सुरू झाली की अचानक तुम्हाला असं दिसतं की स्टेजच्या दोन्ही साईडनी साधारण 60 ते 70 वर्षाच्या मधली म्हातारी बाई हातात कागदाची सुरनई घेऊन स्टेजच्या मधोमध येत असते. ह्या बायका असतात आपापल्या फॅमिलीमधल्या सेल्फ प्रोक्लेम जावेद अख्तर. कारण यांनी मंगलाष्टकाचं स्वतःचं व्हर्जन लिहिलेलं असतं आणि यातनं ह्या आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अनफुलफिल्ड फॅन्टसीज तुमच्या ती थोपवत असतात. आणि जसे गुरुजी 1 सेकंड श्वास घ्यायला पॉज घेतात, त्यांच्यातली एक सुरू होते. बायकोची आत्या होती, मध्ये एक लाईन आली, बंगल्याची चावी. म्हटलं 1 मिनिट, बंगल्याची चावी मी मुंबईत? ह्या बाईचं स्वतःचं निगडीला भाड्याचं घर आहे. हिचं संपत आलं की ही सुरू होते. कधी कधी या दोघींची जुगलबंदी इतका वेळ चालते की जे अंतरपाठ धरून उभे असतात त्यांच्या काखेतनं घामाचा वास यायला लागतो. मंगलाष्टकं संपली की या बायका मागे जातात आणि दोन्ही साईडनी 7-8 अशी यंग मुलं येतात स्टेजच्या मधून. ही तीच मुलं असतात ज्यांना मराठी लोकांना वर न्यायचं असतं. सो माझ्या बायकोला तिच्या सगळ्या भावंडांनी उचललं, ती 7 फूट वर. माझ्या मित्रांनी प्रयत्न केला. 5 लोकांना हरनिया. ते मागे गेले, दुसरी वेव आली. त्यांनी प्रयत्न केला, मी 3 फूट वर. मी 3 फूट, ती 7 फूट. कधी करायला पाहिजे म्हणून जत्रेत रिंग टाकतात तसा मी हार टाकला. तो आउटस्विंग होऊन गुरुजींच्या गळ्यात. गुरुजी काहीतरी बोलायला लागले, ओम. म्हटलं गुरुजी वाव, ह्याच्यावरती पण मंत्र आहे? त्याला नाही बाया, शिव्या देते तुला. म्हटलं
पण लग्न आटपलं दुपारीच, अर्थात रिसेप्शन नव्हतं. घरी गेलो, त्या सजवलेल्या खोलीत आम्हाला दोघांना बसवलं, सगळे नातेवाईक पण होते. आणि मला त्या पॉइंटला रिअलाईज झालं की महाराष्ट्रात रॅगिंग हे फक्त कॉलेजमध्ये बंद झालं. नवीन कपलचं सुरूच आहे अजून. काय काय खेळ खेळतात ते, हातात दोऱ्या बिऱ्या बांधतात, त्याच्यावरून जाऊन दाखव, याच्या खालून येऊन दाखव, याच्या आत. असं असं खेळ खेळतात काही की ते बांदेकरांना लाज वाटते की यार मी तर काहीच करत नाही. आणि जो तो येईल तो उखाणा घ्यायला लावत होता. एक माणूस आला दारात उभा राहून, पटकन उखाणा पटकन उखाणा. मी ओळखत पण नव्हतो त्याला. म्हणजे तू कोण आहे तो ना, ते फुलांचे पैसे गेले म्हटलं चल निघ म्हटलं. आणि जे सगळे नातेवाईक जमले त्याच्यात माझी एक मावशी पण होती. ती चिपळूण म्हणून एक गाव आहे, माहिती आहे तुम्हाला? मुंबई गोवा हायवेवरती, तिकडे राहते. तिला आम्ही सगळे प्रेमाने बेगॉन म्हणतो. आपण कोणाच्याही संसारात चांगलं होताना दिसलं की ती येऊन प्स, प्स, प्स. तर माझी बायको बसली होती, बेगॉनने तिला सांगितलं बाळा उठ आणि पंखा लाव. ती उठली, तिने बटन दाबलं, पंखा सुरू झाला. तर मामीला हातमधून म्हणते बघ बटन माहिती हिला. ही ना टेस्ट असते. कोणी आहे, मुली आहेत ज्यांचं लग्न नाही झालंय? आहेत कोणी? तुमचं नाही झालंय ना? तुम्हाला जर फर्स्ट नाईटला कोणी सांगितलं ना पंखा लाव, असे बावळटसारखे फिरा अख्ख्या खोलीत. कुठे कुठे कुठे. तुम्हाला माहिती आहे प्रत्येक फॅमिलीत एक काका असतो. जनरली हा सर्वात लहान काका असतो आणि तोच घरातला सर्वात चावट माणूस पण असतो. तसा माझा पण एक काका आहे. त्याचा असा गैरसमज होता की आता आपण ऑलमोस्ट फ्रेंड्स झालोय. तो मला एका कोपऱ्यात घेऊन गेला, कानात सांगतो ना हे बघ आज फर्स्ट नाईट आहे, आज कळू देऊ नको तुला सगळं येतं. म्हटलं म्हणजे? थोडा आज सचिन नाही आज द्रविड. म्हटलं काका तू इकडे ये. म्हटलं काका माझं लव्ह मॅरेज आहे. म्हटलं आज कमीत कमी पार्थिव पटेल बनावं लागेल. नाही पण तुम्ही सगळे पार्ल्यात राहता तुम्ही, राईट? मुंबईतली लोक असतील, ठाण्यातली लोक असतील. आपल्या सगळ्यांना माहिती आहे ना, मुंबई आणि ठाण्याच्या घरात फर्स्ट नाईट हा अंधश्रद्धा असते. कारण आपल्या घरात जागाच नसते. घरात जितकी लोक राहतात त्याच्या व्यतिरिक्त 2 लोक जरी आले घर फुल होतं. आमच्या फर्स्ट नाईटला सजवलेल्या खोलीत आत्या आणि तिचा नवरा झोपले ते. आणि ते जावई ना आमचे. आणि आज जाता जाता आशीर्वाद देऊन गेले म्हणे 1 वर्षाच्या आत पाळणा हलू द्या. त्यांच्या जनरेशनला पाळणा हलवायचं काय फॅसिनेशन होतं यार. माझ्या आजोबांना इतकी मुलं होती त्यांचा पाळणा हलतच होता काय. मी सांगतो त्यांच्या पाळण्याला जर डायनामो लावला असता ना 1950 मध्ये वीज तयार केली असती आजोबांनी. माझ्या घराचं नाव पॉवर प्लांट वगैरे ठेवलं असतं आमच्या आजोबांना. एवढी मुलं होती. आज जर आमच्या गावाच्या घरची वाटणी झाली ना 1 वीट मिळेल मला फक्त. आणि आत्या आणि काका फक्त फर्स्ट नाईटला नव्हते तिकडे, 1 आठवडा झाला जातच नव्हते. आणि असं पण नाही की आत्या लांबच्या कोणत्या गावांना. मी पार्ल्यात राहतो, आत्या गोरेगावला राहते. शेवटी मीच विचारलं, म्हटलं आत्या कधी जाणार आहे सांग, मी सोडायला येतो. ते म्हणे असं कसं जाणार, नवीन सुनबाईंच्या हात जेवल्याशिवाय. आता ज्यांना माहिती नाही त्यांना सांगतो, माझी बायको डॉक्टर आहे, तिला माणूस अख्खा कापता येतो, टोमॅटो कापता नाही येत. तरी बिचारीनी प्रायव्हसी हवी म्हणून जेवण केलं. आत्या आणि काका जेवून गेले. 11 वर्ष झाली परत नाही आलेत.